शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याच्या मागणीसाठी आणि 1 जूनपासून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राहाता तालुका शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौक राहाता येथे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या रास्ता रोको प्रसंगी बोलताना राहाता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे म्हणाले की सरकारनं शेतकऱ्यांचा अंत पाहू नये। देशात सर्वच जण संपावर गेलेत, परंतु आजपर्यंत शेतकरी संपावर गेला नव्हता। शेतकरी संपावर जातो ही इतिहासात नोंद होणारी घटना आहे। माझे मुख्यमंत्री महोदय आणि सरकारला विनंती आहे की आपण ताबडतोब शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या। जर शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर भविष्यात तुम्हाला शेतकरी संपवल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त भावना यावेळी पठारेंनी बोलून दाखवली। आज शेतकऱ्यांचं कर्जमुक्ती झाली पाहिजे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे, यासाठी राहाता शहरामध्ये शिवाजी चौकामध्ये शिवसेनेच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या ठिकाणी आमची भाजपा सरकारला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, शेतकऱ्यांचं कर्जमाफी लवकरात लवकर करा, कारण आत्तापर्यंत इतिहास आहे, इतिहासात नोंद होईल अशी शेतकरी केव्हाही या ठिकाणी संपावर गेलेला नाही। बाकी इतर सर्व लोक संपावर गेलेले आहे आणि आज पहिल्यांदा या ठिकाणी शेतकरी संपावर गेलेला आहे। म्हणून मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो, जर आज शेतकरी संपावर गेलेला आहे परंतु तुम्ही कर्जमाफी जर केली नाही तर शेतकरी भविष्यात तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपण लवकरात लवकर या ठिकाणी कर्जमाफी करावी अशी आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्याला विनंती करतो। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नाना बावके या प्रसंगी बोलताना म्हणाले की लाखोंचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची अवस्था अतिशय वाईट झाली असून त्याला वाऱ्यावर सोडण्यानं शेतकरी संपाच्या मानसिकतेत गेले आहेत। राज्य सरकारनं ताबडतोब शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा राहाता तालुक्यात यापुढे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली यापेक्षाही भव्य आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। कितीतरी संप झाले, पण शेतकरी संपावर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि हा लाखाचा पोशिंदा 1 जूनपासून संपावर जातोय, कारण आता त्याला संपाशिवाय दुसरा पर्याय त्याच्यासमोर उरलेला नाही। म्हणून या ठिकाणी भारतातल्या शेतकऱ्यांनी जर संपावर जायचं नसेल आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर ताबडतोब कर्जमाफी या महाराष्ट्र शासनाने केली पाहिजे आणि तसं न केल्यास शिवसेना आज तरी हे थोडं आंदोलन तीव्र नाही, पण यापुढचं आंदोलन इतकं तीव्र राहील की राहात्या शहरातून साधी सायकल देखील आम्ही चालू देणार नाही असा इशारा देतो। शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नगर मनमाड महामार्गावर अर्धा तास रास्ता रोको करून आपल्या मागण्यांचं निवेदन निवासी नायब तहसीलदार अभिजित बारावकर आणि पोलीस उपनिरीक्षक दहिफळे यांना दिलं। या निवेदनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या अशी प्रमुख मागणी केली असून सरकारनं लवकरात लवकर कर्जमुक्ती द्यावी, अन्यथा यापेक्षाही मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे। यावेळी विजय काळे, सतीश गुंजाळ, भानुदास कातोरे आदींची भाषणं झाली। या आंदोलनाप्रसंगी राहाता नगरपालिकेचे नगरसेवक सागर लोटे, शिवसेना राहाता शहर प्रमुख गणेश सोमवंशी, प्रभाकर गुंजाळ, शिर्डी शहर प्रमुख सचिन कोते, पुंडलिक बावके, संदीप बावके, राहुल बावके, भागवत लांडगे, अनिल बांगरे, प्रभाकर डांगे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर संदीप वावळ, एसएन मीडिया, राहाता।